नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एमपीएससी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. मित्रांनो, आज आपण 29 एप्रिल 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वच प्रश्न खूप आयएमपी असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. आजचा आपण पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच 1000 कोटी रुपयांचे विशाल मशरूम मिशन सुरू केलेले आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश. मित्रांनो, आंध्र प्रदेशने 1000 कोटी रुपयांची विशाल मशरूम मिशन चालू केलेले आहे. अधिक माहिती जाणून घ्या. आता या विशाल मशरूम मिशनचा उद्देश काय आहे? तर आंध्र प्रदेशला भारतातील सर्वात मोठे मशरूम उत्पादक राज्य बनवणे हे या विशाल मशरूम मिशनचा मुख्य उद्देश आहे. आणि उद्दिष्ट काय आहे? तर या मिशनद्वारे 67,500 टन वार्षिक उत्पादनाचे उद्दिष्ट असून लहान शेतकरी आणि स्वयंसहायता गटांना प्रोत्साहन देणे हे या विशाल मशरूम मिशनचे मुख्य उद्देश आहे. आणि मित्रांनो, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली सरकारने हा विशाल मशरूम मिशन चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि याचा फायदा काय होणार आहे? तर महिला सक्षमीकरण आणि कृषी आधारित मूल्य साखळी, त्यामुळे या आंध्र प्रदेश राज्याला या विशाल मशरूम मिशनचा फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच की WHO ने प्रथमच कोणत्या आजारासाठी नवजात बालकांसाठी खास औषधाला मंजुरी दिलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मलेरिया. अधिक माहिती जाणून घ्या. तर नुकतेच WHO ने प्रथमच मलेरिया या आजारासाठी नवजात बालकांसाठी खास औषधाला मंजुरी दिलेली आहे. आता या औषधाचं वैशिष्ट्य काय असणार आहे? तर हे औषध प्रामुख्याने 2 ते 5 किलोग्रॅम वजन असलेल्या नवजात बालकांसाठी आणि अर्भकांसाठी तयार करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, ही कुणासाठी औषध असणार आहे? तर 2 ते 5 किलोग्रॅम वजन असलेल्या नवजात बालकांसाठी आणि अर्भकांसाठी हे खास मलेरियासाठी औषधाला मंजुरी देण्यात आलेली आहे. आता याचा फायदा कोणाला होणार आहे? तर या मंजुरीमुळे आफ्रिकेसारख्या मलेरियाचा मोठा प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशांमधील लाखो बालकांचे प्राण वाचवण्यासाठी मदत होणार आहे या मलेरियाच्या औषधामुळे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, टाइम्स हायर एज्युकेशन च्या एशियाई युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये कोणती संस्था अव्वल स्थानी आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंघुआ विद्यापीठ, चीन. तर मित्रांनो, टाइम्स हायर एज्युकेशनच्या अहवालानुसार युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये चीनमधील सिंघुआ विद्यापीठ हे अव्वल स्थानावर आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर टाइम्स हायर एज्युकेशनचा अहवाल प्रकाशित झाला आणि या अहवालामध्ये या क्रमवारीत पहिल्या 10 संस्थांमध्ये चीनच्या किती संस्था आहेत? तर 5 संस्थांचा समावेश आहे. आता पहिल्या क्रमांकावर कोण आहे? आताच बघितलं की आपण सिंघुआ विद्यापीठ, चीन हे पहिल्या स्थानावर आहे. आता दुसऱ्या स्थानावर देखील चीनचाच क्रमांक आहे. चीनमधील पेकिंग विद्यापीठ हे दुसऱ्या स्थानावर आहे आणि तिसऱ्या स्थानावर सिंगापूरमधील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर हे तिसऱ्या स्थानावर आहे. आणि मित्रांनो, भारताच्या बाबतीत विचार केला तर संस्थांच्या संख्येच्या बाबतीत भारत आशियामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, संख्येच्या बाबतीत भारत आशियामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आणि भारताचे किती संस्थांनी यामध्ये स्थान मिळवलंय? तर भारताचे विक्रमी 108 संस्थांनी या रँकिंगमध्ये स्थान मिळवले. किती? 108 संस्थांनी. आणि आशियामध्ये सर्वात जास्त संख्या भारताची आहे. आणि मित्रांनो, तथापि पहिल्या 40 मध्ये भारतीय संस्थेला एकाही संस्थेला स्थान मिळाले नाही, परंतु इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू या संस्थेने 43व्या स्थानावर असून हे भारतातील सर्वोत्तम मानांकित संस्था ठरलेली आहे. पहिल्या 40 मध्ये एकही भारतीय संस्था नाही, परंतु 43व्या क्रमांकावर IISc बेंगळुरूला स्थान मिळालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन उत्पादन प्रकल्प आदित्यचे उद्घाटन कोठे केले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बंगळुरू. तर मित्रांनो, बंगळुरू येथे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन उत्पादन आदित्यचे उद्घाटन केलेले आहे. आता आदित्य प्रकल्प काय आहेत ते पाहूयात आपण आता. तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बंगळुरू, कर्नाटक येथे भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडच्या कॅम्पसमध्ये आदित्य या समर्पित हायस्पीड बुलेट ट्रेन उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन केले. तर मित्रांनो, कुठे उद्घाटन केले? तर बंगळुरूमध्ये केले. बंगळुरूमध्ये कुठं? तर भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडच्या कॅम्पसमध्ये या आदित्य प्रकल्पाचे उद्घाटन केले. आणि मित्रांनो, या वैशिष्ट्य काय आहे या प्रकल्पाचं? तर हा प्रकल्प भारतातील पहिले
स्वदेशी बुलेट ट्रेन ज्याला B-28 असे नाव देण्यात आलेले आहे आणि तयार करण्यासाठी समर्पित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, या प्रकल्पाचा उद्देश B-28 च्या बुलेट ट्रेनच्या उत्पादनासाठी भारतातील हा पहिला स्वदेशी बुलेट ट्रेन उत्पादन प्रकल्प आहे. आणि मित्रांनो, हा स्वदेशी बुलेट ट्रेनचा प्रोटोटाइप 2027च्या सुरुवातीला आणि प्रत्यक्ष उत्पादन 2027च्या अखेरीस होण्याची दाट शक्यता आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, अलीकडेच कोणाला ऑस्कर ऑफ सायन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डॉक्टर अतनू नाथ यांना ऑस्कर ऑफ सायन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, कोण आहेत हे डॉक्टर अतनुनाथ ते पाहूयात. तर आसामचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत डॉक्टर अतनुनाथ यांना प्रतिष्ठित ब्रेक थ्रू प्राइज इन फंडामेंटल फिजिक्स 2026 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. तर मित्रांनो, अतनुनाथ कोण आहेत? तर आसाममधील ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत आणि त्यांना या वर्षीचा ऑस्कर ऑफ सायन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रेक थ्रू प्राइज इन फंडामेंटल फिजिक्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता त्यांची कामगिरी काय आणि कोणत्या कामगिरीसाठी हा त्यांना ऑस्कर ऑफ सायन्स पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर मुऑन G2 या प्रयोगातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी डॉक्टर अतनुनाथ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, ते ईशान्य भारतातून हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे पहिले शास्त्रज्ञ ठरलेले आहेत. आणि मित्रांनो, या पुरस्काराची रक्कम किती आहे? तर $3 दशलक्ष म्हणजेच की $3 मिलियन या बक्षिसाची रक्कम आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतातील पहिला एनोड मटेरियल प्लांट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पश्चिम बंगाल. तर मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये एनोड मटेरियल प्लांट सुरू करण्यात आलेला आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर आता एनोड मटेरियल प्लांट कुठे उभा करण्यात येणार आहे? तर हा प्लांट पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील महेस्तीकरी येथे हा एनोड मटेरियल प्लांट उभा करण्यात येणार आहे. आता एनोड मटेरियल प्लांटचा मुख्य उद्देश काय असणार आहे? तर हा प्लांट इलेक्ट्रिक व्हेकल आणि एनर्जी स्टोरेज सिस्टीमसाठी लागणाऱ्या लिथियम आयन बॅटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या एनोड मटेरियलचे उत्पादन ह्या प्लांटद्वारे केले जाणार आहे. तर मित्रांनो, ह्या एनोड मटेरियल प्लांटचा मुख्य उद्देश काय? तर एनोड मटेरियलचे उत्पादन करणे, जे की इलेक्ट्रिक व्हेकल आणि एनर्जी स्टोरेज सिस्टीममध्ये वापरले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, नागभूषण फाउंडेशनद्वारे दिला जाणारा नागभूषण पुरस्कार क्रीडा क्षेत्रात कोणाला प्रदान करण्यात आला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दक्ष खंते याला नागभूषण फाउंडेशनद्वारे दिला जाणारा नागभूषण पुरस्कार क्रीडा क्षेत्रात प्रदान करण्यात आला. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, नागपूर येथील नागभूषण फाउंडेशनद्वारे दिला जाणारा प्रतिष्ठित युवा नागभूषण पुरस्कार 2025 क्रीडा क्षेत्रात दक्ष खंते यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, त्यांची कामगिरी काय? तर त्यांनी खूप कमी वयात आयरॉनमॅन ही अत्यंत कठीण साहसी क्रीडा स्पर्धा पूर्ण केली. कोणी? दक्ष खंते. त्यामुळे त्यांना नागभूषण फाउंडेशनद्वारे दिला जाणारा नागभूषण युवा पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, SCO म्हणजे शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बिश्केक, किर्गिस्तान येथे SCOच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, या बैठकीत काय झाले? तर या बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षा आव्हाने, आंतरराष्ट्रीय शांतता, दहशतवाद विरोधी लढा आणि सदस्य देशांमधील संरक्षण सहकार्य वाढवणे आणि यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या SCOच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आणि मित्रांनो, या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही सहकारी देशांच्या संरक्षण मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील केलेली आहे. आणि मित्रांनो, या SCOच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीमध्ये भारताकडून आपले राजनाथ सिंह गेले होते आणि त्यांनी काही सहकारी देशांच्या सहकारी मंत्र्यांची द्विपक्षीय चर्चा देखील केली. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे, देशातील पहिले वन विद्यापीठ कोठे स्थापन केले जाणार आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोरखपूर. तर मित्रांनो, देशातील पहिले वन विद्यापीठ गोरखपूर येथे स्थापन केले जाणार आहे. अधिक माहिती जाणून घ्या. आता भारतातील पहिले वन विद्यापीठ कोठे स्थापन केले जाणार आहे? तर भारतातील पहिले समर्पित वन विद्यापीठ उत्तर प्रदेशमधील
गोरखपूर येथे स्थापन केले जाणार आहे. कुठे? तर उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे. आता या विद्यापीठाचं वैशिष्ट्य काय असणार आहे? तर हे विद्यापीठ 125 एकरच्या विस्तीर्ण कॅम्पसमध्ये विकसित केले जाणार आहे. आणि उद्देश काय असणार आहे? तर याचा उद्देश असणार आहे वनीकरण, वन्यजीव संवर्धन, पर्यावरण विज्ञान आणि शाश्वत विकास या विषयावर संशोधन आणि शिक्षण देणे हे या देशातील पहिल्या वन विद्यापीठाचा मुख्य उद्देश असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. आता आपला शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे. जागतिक नृत्य दिन कधी साजरा केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 29 एप्रिल. अधिक माहिती जाणून घेऊया. तर दरवर्षी 29 एप्रिल रोजी जगभरात जागतिक नृत्य दिन साजरा केला जातो. आता 29 एप्रिललाच का साजरा करतो आपण? तर आधुनिक बॅले नृत्याचे जनक जीन जोसेफ नोवेल यांचा जन्मदिवस 29 एप्रिल आहे. त्यामुळे 29 एप्रिलला आपण जगभरात जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा करतो. आता पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? तर 1982 पासून हा दिवस साजरा करतो आपण 29 एप्रिल नृत्य दिवस म्हणून. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 29 एप्रिल 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो, सर्व प्रश्न हे खूप IMP होते आणि व्हिडिओ कसा वाटला हे आपण कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर AG MPSC आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.